नवीन शेती घेतलीये, तर आता पीएम किसान योजनेचा लाभ घेता येईल का? याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत. देशभरात केंद्र सरकारकडून पीएम किसान सन्मान निधी ही योजना राबवली जात आहे. या पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत देशातील शेतकरी कुटुंबाला वर्षाला ₹6,000 इतकी आर्थिक मदत देण्यात येत आहे. आणि ही मदत दर 4 महिन्यांच्या अंतरानं म्हणजे ₹2,000चा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येत आहे. तसेच महाराष्ट्र शासनाने देखील केंद्र सरकारच्या पीएम किसान सन्मान निधी योजनानुसार राज्यात नमो शेतकरी महासन्मान निधी योजना सुरू केलेली आहे. यात वार्षिक ₹6,000ची मदत देण्यात येत आहे. परंतु या योजनेमधील अटी व नियमांमुळे बरेच शेतकरी हे आज देखील या योजनेमध्ये पात्र होऊ शकत नाहीयेत. कारण या योजनेमध्ये पात्र होण्यासाठी तुमच्या नावावरती शेतजमीन कधी झाली आहे आणि कोणत्या कारणांमुळे झाली आहे हे देखील महत्त्वाचे आहे. काय आहे ते आपण पाहूया नियम. 1. पीएम किसान सन्मान निधी योजना पीएम किसान योजनामध्ये पात्र होण्यासाठी लाभार्थी शेतकरी यांच्या नावावरती 1 फेब्रुवारी 2019च्या अगोदरपासून शेतजमीन असणे आवश्यक आहे. म्हणजे शेतजमिनीचा फेरफार हा 1 फेब्रुवारी 2019च्या अगोदरचा असणे आवश्यक आहे. 2. 1 फेब्रुवारी 2019च्या नंतर आपण जमीन खरेदी केली असेल तर आपण या योजनेमध्ये अपात्र ठरवली जातात. अपवाद: 1 फेब्रुवारी 2019च्या नंतर आपल्या नावावर जमीन झाली असेल आणि ही जमीन आपल्याला वारस हक्काने मिळाली असेल आणि त्याची नोंद आपल्या फेरफारमध्ये वारस हक्काने अशी झाली असेल तर मात्र आपण या योजनेमध्ये पात्र ठरू शकता. अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.